होतं ते तरवळ संघाला. आता मात्र तोच प्रथमेश सज्ज असेल आपल्या संघासाठी. चांगल्या रिदममध्ये फलंदाजी करतोय. फॉर्म मात्र आपला कायम ठेवावा लागेल, बरकरार करावा लागेल तो प्रथमेशवाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी धार मात्र चांगली आहे ती तुषार याची. यावेळेला सुरेख फटका, कॉफी बुक स्टाईल खेळलेला होता फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय धामापूर संघाच्या माध्यमातून. 2 धावा मिळत आहेत. पहिला चेंडू होता, दुसरा चेंडू होता यावेळेला प्रथमेश याला कव्हरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळाला. या फटक्याबरोबर आठवण झाली दिवाल राहुल द्रविड यांची. सुरेख फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. यावेळेला अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसरीसाठी प्रयत्न होतोय, तू मय केलं जात आहे. मात्र तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पंच कोणती खूण असेल तर दाखवा. नो चेंडू असेल, नो चेंडू आणि फ्री हिट असेल. गोलंदाजाच्या शैलीवर हा थोडासा आक्षेप घेतला जातोय आणि नो चेंडू या ठिकाणी पंचांकडनं दिला जातोय. फ्री हिट असेल. धाव संख्या 4, 1 गडी बाद. आंतरराष्ट्रीय नियमानुसार नो चेंडू आणि या नो चेंडूवर 2007 पासून फ्री हिट लगावण्यात आली. पाहूया रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सुरेख फटका पाहायला मिळाला अमोल्याच्या माध्यमातून. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पाहायला मिळते ती 5, 1 गडी बाद. पुन्हा एकदा तुषार सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर समोर उभा असेल तो प्रथमेश. यावेळेला सुरेख फटका. काय घडतंय अपील केलं जात आहे, मात्र पंचांकडनं त्याचाच कोणताच या ठिकाणी परिणाम पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. एक तुझी एक माझी पाहायला मिळते. वार पलटवार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक चेंडू, एक धाव, एक महत्वाची असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र आय कॉर्डिनेशन कुठेतरी चुकलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. मगाच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी तुषार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो, सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो तुषार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये प्रथमेशाच्या माध्यमातून. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटकानंतर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावा 1 गडी बाद. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. पहिलं षटक संपतंय. धाव संख्या होती ती 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तो पवन. सुरेख फटका होता. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून मारण्याचा अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय तो अमोल याच्या माध्यमातून. अमोल एक चांगला फलंदाज मानला जातो. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. रीड केलं होतं अमोल याला आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती पप्पन याच्या माध्यमातून. पप्पन सज्ज होतोय अमोलसाठी भावनादेकडनं.
यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा घेतल्यानंतर शप्पल झाला होता, रीड केलं जातं. ही खासियत असते गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्ये चालू असलेले द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक सेकंड बॉल डॉट येतोय. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण धामापूर संघाकडनं पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या पाहायला मिळते ती 8 धावा 1 गडी बाद. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. तुषाराच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, जखडून ठेवलं होतं. तदनंतर पपन याच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. यावेळेला षटकचा चेंडू होता. पुन्हा एकदा सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकचा चेंडू होता. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न प्रथमेशाचा फसला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, दॅट्स अ बिग सिक्स येतोय. प्रथमेश ऑन फायर. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. पुन्हा एकदा पपन सज्ज असेल गोलंदाजीसाठी. सुरेख फटका पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार येतोय. षटकार आला, तदनंतर चौकार आलाय. मिलेंगे रन 4, बेड होगा पार. बेहतरीन चौकार पाहायला मिळतोय. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. धन्यवाद डीजे. अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. प्रथमेश याच्या माध्यमातून 8 चेंडू 15 धावसंख्येवर खेळतोय. 1 सिक्स आणि 1 चौकाराची या ठिकाणी आतषबाजी पाहायला मिळते. 187च्या स्ट्रायकरनी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेश याची. अमोल 4 चेंडूमध्ये 2 धावांवर खेळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो गणेश. सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. 2 षटक 18 धावा झालेत. 30 षटक घेऊन येतो तो गणेश. समोर उभा असेल तो अमोल. पाहूया. सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. 2 षटक झालेत, 18 धावा झालेत. पहिलं षटक सुरेख झालं होतं. तदनंतर प्रथमेशाने मात्र आपले हात खोलले होते. 1 षटकार 1 चौकार लागला होता आणि आता मात्र त्याने आपला गिअर चेंज केलाय. आता मात्र गणेश सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. समोर उभा असेल अमोल. शफल होऊन एक पोझिशन मध्ये त्याने स्ट्राईक सेट केलाय. यावेळेला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू येतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. बेहतरीन चौकार. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता. गणेश सज्ज असेल. यावेळेला ॲक्सो लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 तुझी 1 माझी, टीट फॉर टॅट. जसं त्याचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स इथे दाखवला जातोय. संयम दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं जातंय पुन्हा एकदा. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय आर पार सीमा पार. यावेळेला अमोलच्या बॅटमध्ये येतोय तो जबरदस्त षटकार.
मगाचा सामना खेळलेले बॉल घे ना. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहायला मिळते ती 28 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र धावसंख्येचा रतीब. आता अमोल सुद्धा चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळत आहे आणि प्रथमेश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल ती गणेश याला. दोन संघ ज्यावेळेला दोन तुल्यबळ संघ ज्यावेळेला आमने सामने येतात त्यावेळेला एक चांगला दर्जेदार सामना पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेवर संघाची धावसंख्या हलकीशी पुढे जाते. धावसंख्या होती ती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती अमोल आणि प्रथमेशाच्या माध्यमातून. दिनेश बाद झाला होता, तदनंतर कमबॅक करण्यात यश मिळालंय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ओरतोची संधी असेल. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेवर संघाची धावसंख्या होते ती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. हळूहळू धावसंख्येला आकार दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गणेश. यावेळेला मोठा फटका खेळला गेलाय. झेलची संधी असेल आणि काय घडतंय तर चेंडू जातोय सीमा पार. चौकार येतोय. नसीबाचा चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. अप्रतिम फलंदाजी करतोय प्रथमेश. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करत होती. आता सामन्यामध्ये 10 चेंडू आणि 21 धावांवर खेळतोय तो प्रथमेश. आणि अमोल 8 चेंडू आणि 12 धावांवर खेळतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज असेल तो पंकज, ज्याने मगाच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तोच पंकज शेवटचं स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी येतोय. पंकज समोर उभा असेल तो अमोल. सुरेख फटका होता. पुन्हा एकदा फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू जातोय सीमा पार. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. धन्यवाद. 41 धावा झालेत. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय 4 धावांसाठी. अमोल सुरेख फलंदाजी करतोय. 10 चेंडूंमध्ये 22 धावांची सुरेख अशी खेळी करतोय. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. 220च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी फलंदाजी केली जाते. आता मात्र अमोल मेन महत्वपूर्ण सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणि ही आनंदाची बाब असेल ती तरवळ संघासाठी. धावसंख्या पाहायला मिळते ती 45 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. दिनेश बाद झाला होता, तदनंतर थोडंसं दडपण होतं. सिंगल डबलनी धावसंख्या रोटेट केली गेली प्रथमेश आणि अमोलच्या माध्यमातून. तदनंतर हल्ला चढवला गेला. चांगली फलंदाजी सक्सेसफुल पाहायला मिळते त्यामध्ये अमोल. यावेळेला काय घडतंय तर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
पॅडवर चेंडू आदळला गेलाय आणि पंचांनी मात्र एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात अमोल बॅक टू द डगआउट केलंय. दुसरा गडी बाद होतोय 45 या धावसंख्येवर. अमोल बॅक टू द डगआउट होतोय. धावसंख्या आहे ती 45 धावा. अमोल याने वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 22 धावांची बहारदार खेळी केली होती आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. तुर्तास ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. केतन म्हात्रे वाकलनचा वाघ ज्याला संबोधलं जातं, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत टेनिस विश्वामध्ये 37 बाईक आणि 5 फोर व्हीलर्स कार्स ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहेत मित्रांनो, असा वाकलनचा ढाण्या वाघ केतन म्हात्रे असं म्युझिक या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धावसंख्या पाहायला मिळते ती 45 धावा. धावसंख्या आहे ती पुन्हा एकदा पंकज सज्ज असेल गोलंदाजी मार्गावर. यावेळेला काय घडतंय? दांडी 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 गुल. त्रिपायाची होतोय. प्रथमेश बॅक टू द डगआउट होतोय. दोन बॉल आहेत ना.